देवानं विचारले ते गुणावर्तंत इत्येव यवतिष्ठती निंगते तैसे गुणागुण कार्य हे आघवेचे आपण आहे म्हणून एकेका नोहे तडातोडी. तो महात्मा जो गुणातीत झालेला महात्मा आहे त्याचा असा निश्चय झालेला आहे की हे गुण आणि हे जे सगळं काही कार्य होत आहे ते सगळं कार्य गुणापासून होणारं कार्य आणि गुण हे आपल्यापासून वेगळे नाही तर आपलं स्वरूप आहे. कारण ब्रह्मदृष्टी प्राप्त झाल्यामुळे आहे का नाही, मग सर्वच ब्रह्म असेल तर गुण हे काय आहेत, ब्रह्मच आहेत. गुणाचं कार्य गुणापासून जे कार्य होतं ते कार्य हे काय आहे, ब्रह्मच आहे. आणि असा ज्याचा निश्चय झालेला असल्यामुळे एकेकानं हे तडातोडी, मग तो एकेकाची निवड करत नाही. हे गुण वेगळे, ते गुणाचं कार्य वेगळं, तो देह वेगळा, कारण काय जे असेल ते असा एक एक त्याच्यातून वेगळेपणा करत एकेका गुणामुळे तो असा वेगळा वेगळा होत नाही. एवढे का प्रतीती तो मग त्याला असं म्हणतात महाराज आहे का नाही. काय मग तो आपल्या सांसारिक दृष्टीनं जर समजा विचार केला तर मग त्या देहातच कशाला आला, कशाला राहतो देहात. योग तर त्याला काही करायचं नाही, त्याला संकल्प करायचा नाही, त्याला इच्छा निर्माण काय होऊ द्यायची नाही. इच्छा निर्माण होत नाही, साधकाला होऊ द्यायची नाही आणि सिद्धाला इच्छाच निर्माण होत नाही का नाही. कर्माचे अंकुर म्हणजे इच्छा त्याच्याकडे निर्माण होत नाही, त्याला काही करायचं नाही का नाही. तो संसारातल्या कोणत्याच उपयोगाचा नाही. काय उपयोगाचा आहे, काय उपयोगाचा आहे. आता येण्याचं वी सांडली म्हणी ती निवाडा करी ती दिवाना. तुका बराय म्हणतात लोक म्हणायचे आता गेले चवी सांडली, यानं काय केली, लाज सोडून दिली आहे की नाही, सांगून टाकली, सोडून दिली. निवाडा करी ती दिवाना आणि लोकात बसून माझा काय करायला लागली, निवाडा. कारण संसाराच्या उपयोगी येत नसेल तर काय उपयोगाचा आहे. मग तो संसारिक दृष्टीनं संसाराच्या उपयोगी आला तर उपयोगी आहे की नाही, तर काय उपयोगाचा आहे. आणि म्हणून मग तो इथं आलाच कशाला, राहतोच कशाला. माऊली ज्ञानोबराय म्हणतात काय करावं, नाविलाज झालाय त्याचा. त्यालाही राहायचं नाही पण त्याचा काय झालाय, नाविलाज झालाय. कसं झालंय, एवढे का प्रतीती तो देहाला शे वस्ती वाटे जाता गुंती माझी जैसा. आहे का नाही, चाललाय मुक्कामाला चाललाय, पण आता रात्र झाल्यामुळं रात्रभर एखाद्या गावात मुक्काम करावा, तळतळ करायला. महाराज जर आपल्याला मुक्कामाची अपेक्षा नव्हती आहे का नाही, मुक्कामाची अपेक्षा आपल्याला नव्हती पण पडलाय मुक्काम, आता चालण्याचा वेग कमी झालाय म्हणा आहे का नाही, काहीतरी झालंय म्हणा आणि मुक्काम पडलाय, तर ते माणसं संध्याकाळी झोपतातही त्या गावात. पण तळ 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 करत काय राव, फुकट उद्याचा दिवस जाणार, आता फुकट आपल्याला आता उद्या चालावं लागणार. नाही तर आजच कुठे गेलो असतो मुक्कामाला, आपल्या गावात पोहोचलो असतो, आता जवळ आलंय पण आता काय करता, पुढे जाता येत नाही. रात्र झालेली सदा सर्व काळ रात्रंदिवस हेच तळमळ, काय करावं काय करावं. बरं जावं तर तुका म्हणे ना हे आपुले बळ जेणे पाविन फळ निश्चयसी. महाराज देहा आला से वस्ती, महाराज वाटे जाता गुंती माझी जैसा. जसा वाटण चालणारा मधात गुंताडा पडावा आणि तो अडकावा, तसा तो देहात काय झालेला आहे, फक्त आता अडकलेला आहे. त्यालाही राहण्याची इच्छा नाही. महाराज ब्रह्मज्ञान झाल्यावर सुद्धा देह सोडता येत नाही. देह ब्रह्मज्ञानी महात्मा जरी असेल जरी ज्ञान झाले पुढे आता काही कार्य शिल्लक नाही राहिलं, काही संबंध नाही राहिला. जे मिळवायचंय ते काय झाले, मिळवून घेतलंय तरी त्याला ते सोडता येत नाही. जोपर्यंत शरीराचं प्रारब्ध आहे तो अगोदर ठरलेला आहे. याला ब्रह्मज्ञान होण्याच्या अगोदर ते प्रारब्ध काय झालेलं आहे, लिहिलेलं आहे. आपल्या पुढं काय व्हायचंय हे जन्माच्या वेळेसच काय झालेलं असतं, केलेलं असतं. तो तेवढा भाग मला संचितातला बाहेर काढलेलाच असतो. सांगू लागले बापूराव महाराज म्हणजे तुम्ही तर ज्ञानाला बंधनात टाकायचे. खानदारकर म्हणजे ज्ञानाला प्रारब्ध नाही, कोण सांगितलं ज्ञानाला प्रारब्ध आहेच महाराज. बघावं शरीराला बघावं लागतं, की ज्ञानाला बघावं लागतं याचा अर्थ ते कोणाला बघावं लागतं, शरीराला. शरीर प्रारब्धाच्या अधीन आहे ना मला, शरीर प्रारब्धाच्या अधीन आहे. शरीरात ते प्रारब्ध भोगावंच लागतं, भोगावं लागतं नाही भोगावंच लागतं. महाराज आपल्या इच्छेनं काही होत नाही. रात्री आदल्या दिवशी दशरथाने किती आनंद होता, किती आनंद होता. उद्या सकाळी माझा राम राजा होणार. आणि पुढाची प्रतिज्ञा कोणाची होती,
दशरथाची होती. कोणता दशरथ? इंद्राला अडचण पडली तर इंद्रानं ज्यांचं युद्धाला स्वर्गात सहकार्य घ्यावं तो दशरथ आहे. दशरथ म्हणजे काय काय सामान्य गोष्ट आहे का? पण नामधारक महात्मा आहे. नामधारक महात्मा आहे, सगळ्यांना माहिती आहे विषय आहे का नाही? नामधारक महात्मा आहे. ज्यावेळेला श्रावण बाळाला बाण लागला, दशरथानं बाण मारला, श्रावण बाळाच्या छातीत लागला. श्रावण बाळाच्या तोंडातून शब्दनाथ महाराज लिहितात, बापाने मायरेन म्हणलं नाही तो, पुण्याचा भाग्याचा बाण करीत आला श्रीराम भजन, तेने हरिला माझा प्राण जन्म मरण मज नाही. असा कोण भाग्यवाने मला बाण मारणारा की ज्याचा बाण रामाचं भजन करत आलाय. तुम्ही म्हणले राम तर दशरथाच्या पोटी जन्माला, मग रामाचं भजन कसा करू लागला? अरे राम हे भगवान विष्णूचं एक नाव आहे. ते नाव आपल्या पोरात रामचंद्र प्रभू पासून राम राम भजन सुरू नाही झालं, त्याच्या अगोदरही परशुराम होते. हे राम हे भगवान विष्णूतला 1000 नावातलं हे काय आहे? नाव आहे. आता आपल्याला एखादं पोरग झालं आणि त्याचं नाव पांडुरंग ठेवलं, मग ते काय त्याच्यापासून पांडुरंग नाव सुरू झालं का? ते भगवान विष्णूचं नाव आहे. त्यांनी दशरथाने आपल्या पोराला राम नाव ठेवलं नाही का नाही, म्हणून राम राम सुरू झालं. तिथून सुरू झालं असं नाही. आधी होतं मला भगवान शंकर कोणत्या नावाचा जप करतात? सृष्टीच्या आधीपासून राम नामाचा जप करतात आहे का नाही. आणि म्हणून तो देहामध्ये गुंताळ्यात पडलाय. आता त्यालाही तो देह नको म्हणजे तिथून मला तो महात्मा आता काहीच इच्छा करत नाही. तो आता फक्त कोणी म्हणे काही हे बिरडे पिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिष मानी. कधी जाईल कधी जाईल, त्याला तर तिथलं सगळं दिसायला लागतंय नाही, तिथलं सगळं दिसायला लागतंय, तिथला आनंदही त्याला दिसायला लागतोय. तिथं माझं सगळे भगवान पांडुरंग परमात्मा, मौली ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव महाराज यांची सगळ्यांची कीर्तनं चाललेली त्याला इथून दिसताय, पण जाता येत नाही. कारण या देहात काय झालाय? तो अटकलाय आहे की नाही. मग त्याला ते थांबावं लागतं. आणि मग असा तो राहतोय. ज्याला जिथली आसक्ती राहिली नाही, जिथला संबंध राहिला नाही, तिथं काय घडतंय त्याला काय करायचे ठीक आहे नाही. गावात रात्रभर राहायचंय, मुक्काम पडलेला आहे, उद्या आपल्या गावाला निघून जायचंय आणि गाव घेतलं ते जिथं मुक्कामाला राहिला ते त्याला काय संबंध आहे? ती तळतळ करावं गावातल्या लोकांनी. त्याला माहिती आहे आपल्याला इथले आपण नाही. शेवटची राजा बंदी धरला, त्या स्त्री चंदनाची भोग दिला. काय का नाही, काय संबंध त्याला? मग तो कसा राहतो तिथं? तो जनता ना हरवी, तैसा गुण नव्हे ना करवी, जैशिका स्रोर नव्हे संग्रामीची. मग तो मला आपल्या दृष्टीनं तो महात्मा, एखादा ब्रह्मज्ञान झालेला महात्मा, हो जिंकला, हा हारला, हे आपण म्हणायचं. तो जिंकतही नाही आणि तो हरतही नाही. त्याला कधी जिंकतही नाही, हरतही नाही. गुण जसे करतात तसा तो होतही नाही. माऊलीने गोड दृष्टांत दिलाय. महाराज युद्ध झालं आहे का नाही, महाभारतीय युद्ध झालं. कुठं? कुरुक्षेत्रावर. खूप मोठा, आजही तिथं मला किती एकर जमीन असेल काही सांगता येत नाही. खूप मोठा परिसर आहे. आता ज्यांना पाहिलं त्याला माहिती आहे का नाही, खूप मोठा परिसर आहे. आणि त्या ठिकाणी युद्ध झालं. तर महाराज आता पांडव जिंकले आणि कौरव हरले. महाराज ते कुरुक्षेत्राची भूमी जिंकलीही नाही आणि त्या भूमीवर युद्ध झालं. एक पार्टी जिंकली, एक हारली, पण ती भूमी जिंकतही नाही आणि युद्धभूमी हरतही नाही. असा तो प्रज्ञा. त्याला दुसऱ्या अध्यायात काय म्हटले? स्थित प्रज्ञे. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव चित्तद्धि किम प्रभाषेत किमाशित वर्जेत किम. आहे का नाही. मला अर्जुनाने जो प्रश्न विचारला त्याच्यावर भगवंतानं उत्तर दिलं ते दुसऱ्या अध्यायातलं. आणि म्हणून भगवंत सांगताय जसा मला युद्धभूमी जिंकतही नाही का शरीरातील प्राण घरी आतिथ्याचा ब्राह्मण नाना चोटाचा स्थान उदास जायचा. मग तो देहात कसा राहतो? शरीरातील प्राण, शरीरातला प्राण उदास राहतो. म्हणजे प्राण उदास राहतो. महाराज काय प्राणाचे काही धर्म आहेत आहे का नाही, पण एक आहे सुख दुःख हे प्राणाला होत नाही, ते मनाला कळते. प्राण बिचारा काय राहते? उदास राहते. काही त्याला समज नाही. घरी आतिथ्याचा ब्राह्मण, घरी आतिथ्य आलेला ब्राह्मण, तुझ्या घराविषयी काय असतो? उदास असतो. गीत पडाई झाली, काही चिरा गेल्या, काही सदा पुरला, काही सदा पळतो, काही त्या कोपरा गळायला तर या कोपऱ्यात होतो. आपल्या रातभर झोपायचंय, पुन्हा काय करायचंय? सकाळी उठून जायचं. काय समजलंय काय
संबंध आहे त्याला त्याचा? काय संबंध आहे का नाही? मग सकाळी आपल्याला निघून जायचंय, पण आपल्याला एक आपल्यालाही मग कळतंय बरंच की आपल्यालाही निघून जायचंय, पण आपल्याला त्या जे घरावाले येत त्याची व्यवस्था करून जायचं, म्हणून आपण अतिथी हे बरंच आपल्याला कळतंय, पण आपल्या जे घरी राहणारे ते घरावाली त्याची व्यवस्था करायची. आपल्याला तर जायचंय, पण मग जाण्याच्या आधी त्या बिचारायची रातभर राहिलं तर त्याला पुढची व्यवस्था, मग त्याचं जुनं पाडून ते नवं करून जायचं. कोणाला? त्या घरच्या लोकांना, म्हणजे ज्याच्या घरी आपण राहिलो ते आहे का नाही? मला एखाद्याला काय आता ते काळी उठून गेला, काय संबंध? तैसे असावे संसारी दोरी प्राचीनाची दोरी. आता त्याचा ब्राह्मण नाना चोटाचा स्थान उदास जायचा. 4 रस्ते आणि चोट म्हणजे 4 बाजू रस्ते, चौक ज्याला आपण म्हणतो, त्या चौकात लावलेला खांबा लाईटचा. त्याला कोण्याच रस्त्यावर काही गरज नाही, उदास राहतो. कोणी या कोण्या रस्त्यानं, कोणी कुणीकडे जा, त्याला काही संबंध राहत नाही. आणि कुणाचा यावा जावा, जळे तळे ना पांडवा, मृग जळाचा हेलावा मेरू जायचा. गुणाचा यावा जावा, गुणाच्या येण्यानं आणि गुणाच्या जाण्यानं त्याच्यात काहीच फरक पडत नाही. तो चळतही नाही आणि ढळतही नाही. चळणं आणि ढळणं म्हणजे एका जागेवर दुसऱ्या जागी जाणं, आणि चळणं म्हणजे जागीच कंपायमान होणं. चळचळ आपण म्हणतो, चळचळ कापू लागला, जागीच हे करणं आहे का नाही? तर चळतही नाही, ढळतही नाही, काही फरक पडत नाही त्याला. कशाप्रमाणे माऊलींनी दृष्टांत दिलाय असा, मृगजळाचा हेलावा मेरू जायचा. जसा मृगजळाच्या पुरानं मेरू पर्वत हालत नाही, समुद्रानं हालत नाही, तो मोठ्या केवढ्या पुराण, तर मृगजळाच्या पुरानं काय हलणार आहे तसा तो हालत नाही. हे बहु काय बोलीजे, व्योमवारे नवचिजे, का सूर्य ना गेली जे अंधकारे. काय बोलावं याच्यापेक्षा, काय बोलावं? माऊली म्हणतात, अरे आकाश कधी वाऱ्याला हलत नाही. वाऱ्यात पावर खूप आहे, पण काही उडून नेते, पण आकाशाला कधी हलवू शकत नाही. सांगा, अंधार कधी सूर्याला खाऊन टाकेल का? जसा अंधार सूर्याला खात नाही, तसे गुणाच्या कार्य याच्यावर काही परिणाम करू शकत नाही. स्वप्न काळजी यापरी जागता येते नसेल तरी गुणितही सावधानी न बंदी. स्वप्न काळजी यापरी अर्जुना, ज्याप्रमाणे स्वप्न जागणाऱ्या माणसाला आपल्या ताब्यात येत नाही, फसवीत नाही. स्वप्न त्याला फसवतं की जो काय झालेला आहे आपल्याला आहे, त्याच्या माणसाला स्वप्न फसवीत नाही. तसा तो स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागा झालेला असल्यामुळे त्याला हे जगत रूपी स्वप्न, माया रूपी स्वप्न काय करत नाही, फसवत नाही, आहे का नाही? गुणाशी किरणातुरे परी दुरोणी जाई पाय पडे, ते गुणदोष साई खेडे सभ्य जायचा. गुणाशी किरणातुरे, खरोखर तो गुणात अडकल्या जात नाही, पण लांबून पाहतो, आहे का नाही? साक्षी भावानं काय करत राहतो, तो पाहत राहतो. गुणदोषे दोष साईकडे सभ्य जायचा. जसा सभ्य माणूस, सभ्य म्हणजे सात्विक वित्विक नाही, सभ्य म्हणजे वेगळा, सभ्य शब्दाचा अर्थ वेगळा. साईकड्याचा खेळ चाललाय, नाचायल्यात भावल्या, नाचवणारा वेगळा, भावल्या ही याच्यापासून वेगळ्या. हा फक्त काय करायला लागलाय, याला माहिती मी भावलीही नाही आणि मी नाचवणाराही नाही. गुणाचा देखना साक्षी भावानं तो जे खेळ काय करायला लागला. आणि महाराज हे काय करतात, ज्यावेळेस खेळणारे वेगळे असतात, खेळवणारा वेगळा असतो, त्यावेळेस पाहणाऱ्यानं फक्त काय घ्यायचा असतो, आनंद घ्यायचा असतो. तसा संसारातला सगळा खेळ खेळणारे दुसरे, तर खेळवणाराही दुसरा आहे का नाही? संसाराचा खेळ घरीचा इथेच हा राहणार, आहे का नाही? ते खेळणारे वेगळे आणि खेळणारेही वेगळे आहे. आपण फक्त काय आहोत ते, आणि ते पाहण्याचा, खेळ खेळण्याचा आनंद भोगण्यासाठी आपल्याला पाठवलं, आनंद भोगा. पण आपण काय केलंय, तो मी खेळवतोय असा भ्रम केला की तोची एक अवधिता आणि सकळ लोक हा मरता. ऐशी भ्रांती जरी चित्ता यो देशी, तरी काय वधिता तो न वेश
तरी अर्जुना तू हे नेनसी, जरी तत्वता तू विचारशी, तरी वधिता तू नवसी. आणि हे वध्ये नवती, अर्जुना खरं सांगतो तू मारणाराही नाही आणि हे मारणारीही नाही. तू कशाला अंगावर वज घ्यायला लागला? तू तुझं कर्म करत राहा बस. नाही तो मग सात्वे सत्कर्मे सात्विकी, रजते रजोविषयी, तम मोहादिकी वर्धत असे. सत्कर्म सात्विक कर्म करून घेत, रजोगुण त्याचं कार्य नाही का नाही, त्याच्या विषयी रजो विषयी की रजोगुण झाला की विषयाकडे धाव घेतल्या जाते. आणि तम मोहादिकी, तमोगुण मोहादिकात काय करतो? गुंतवतो, वर्ततो. परिसतायाचे का सत्ता होती गुणक्रिया समजता, हे पुढे झाली सवेता लौकिका जेवे. त्याच्या सत्तेवर सगळे गुण हे कार्य करतात, त्याच्या सत्तेवर, कारण तो ब्रह्मस्वरूप झालेला आहे आणि ब्रह्माच्या सत्तेवर सगळं चालतं. जसं सूर्य कोणाला काही कार्य करायला लावत नाही, पण सगळे कार्य कोणाच्या प्रकाशात होतात? सूर्याच्या. समुद्राची भरती, सोमकांत छिद्र होते, कुमुदे विकासती चंद्र तो उगा. आता चंद्र उगवला नाही का नाही, की एवढे कार्य होतात. पौर्णिमेचा चंद्र उगवला, एवढे कार्य होतात. काय? समुद्राची भरती. समुद्राला काय येते? भरती येते. पौर्णिमेला समुद्राला भरती येते. सोमकांत चित्र होते, सोमकांत नावाचा मण्याला पाझर फुटतो. कुमुदे विकासिते, चंद्र विकासिनी कमळ काय होतात? विकसित होतात. चंद्र ऋतू उगा. पण चंद्र कोणालाही काही करायचं जगडी चंद्रामुळे होत असेल, पण चंद्राचा त्याचा काही संबंध नाही. वाराची वाजी विजय, गगने निश्चळ शिजे, तैसा गुणाचे गदबजे डोले नाजो. वाराच वाजी विजय, वारा सुटतो आणि शांत होतो. आकाशाला त्याचा काही, आकाश निश्चळ असतं. याप्रमाणे गुणाच्या गजबजीनं जो डोलल्या जात नाही, गुणानं देह कार्य करत राहतो. अर्जुनाने लक्षणे तो गुणातीत उदाहरणे, परिसाता आचरणे तयाचे का. अशी लक्षणांना अर्जुना तो गुणातीत महात्मा जाणार. आता त्याचा आचरण वागणं, आचरण शब्दाचा अर्थ वागणं कसं असतं की आता ऐका नाही. सुख दुःख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन, तुल्य प्रिया प्रियो धीरस्तुल्य निंदात्म संस्कृती ही. तरी वस्त्राशी पाठीपोटी, नाही सुता वाचून किरीटी, ऐशे सोये तिथे चराचर मद्रूपे. वस्त्राशी पाठीपोटी, सुता वाचून किरीटी नाही. वस्त्र वस्त्र कपडा. अरे काही वस्त्राला पाठ आणि पोट राहतात, काही वस्त्राला पाठ पोट नसतं. वस्त्राला काय राहतं? पाठ राहते आणि पोट राहत. नाही राहत पाठपोट वस्त्र आहे का नाही? जिकून पाठ असते तिकून चिती हे नसते. काय म्हणते त्याला? डिझाईन नसती. जिकून डिझाईन नसते आणि जिकून पोट राहत तिकून काय राहते? तुम्ही पहा ज्या आता धोत्रे बी, आता धोत्राला बी ना खेळायला त्या मोठ्याला, त्याला पुढची एका बाजूने डिझाईन आणि मागच्या बाजूने काय सवारी. जिकून डिझाईन आहे तिकून पोट आणि जिकून डिझाईन नाही तिकून पाठ आहे का नाही. पण पाठ धोत्राला डिझाईनचे जर धोत्र नसतील तर त्याला पाठ पोट नाही, ते दोन्ही कोण काय आहेत मग सारखाच आहे. पण त्याच्यात पाठ पोट. मग मला पाठ हुकून वस्त्र पहा का पोट टाकून पहा, पण सुता वाचून दुसरं काही आहे का? सुता वाचून नाही किरीटी. अर्जुना सुताशिवाय काय नाही, काहीच नाही. ऐशे सुये तिथे चराचर मद्रूपे. असा तो महात्मा चराचरा दृष्टी घालत असताना मद्रूप घालून पाहतो की सगळं काय आहे? ब्रह्मच आहे. सगळं ब्रह्मच आहे. मनोने फक्त दुःखा सरिषे, कांटाळे आचर्य ऐशे, रिपू भक्ता जैसे हरीचे देणे. आणि म्हणून सुख त्याचं वागणं कसं असतं ऐका. म्हणून सुख आणि दुःख हे दोन्ही वजनात त्याच्या समोर सारखे असतात. कंटाळे शब्दाचा अर्थ आहे वजन, माप. दोन्हीचं माप काय असतं त्याच्याकडे? सारखं असतं. सुखही त्याच तोला मोलाचं आणि दुःखही सुख दुःख समान. सकळ जीवाचा सुख दुःख समान का? सुखही ब्रह्मरूप आणि दुःखही ब्रह्मरूप आहे का नाही? सुखही आलं तर ते माझं ब्रह्मच आहे आणि दुःखही आलं तरी ते काय आहे? ब्रह्मरूपच आहे. एखाद्यानं अपमान केला तरी ते अपमान करणाराही पांडुरंगाचा आहे. एखाद्यानं मान दिला तर मान देणाराही कोण आहे? पांडुरंगाचा. असं त्याचं वागणं असतं आणि असं ज्याचं वागणं असतं त्याला ज्ञान झालेलं आहे असं काय करावं? समजावं. असं नसेल तर साधक असेल लाईन मध्ये असेल पण आज मला साधकाला सुख दुःख होत नाही असं नाही का?
साधकाला होतं पण आलेली सुखदुःखाची लाट दाबावी लागते. साहेब काय म्हणे ती दाबावी लागते साधकाला, आणि सिद्धाला ती लाटच येत नाही. सिद्धाला काय होत नाही, ती लाटच येत नाही. येते क्रोधाची लाट येते, कामाची लाट येते, द्वेषाची, सगळ्या लाटा येतील ना. साधक आहे ना तो, साधक म्हणणं साधकच राहणार नाही. एका संसारी कुणाला म्हणावं, साधक कुणाला म्हणावं आणि सिद्ध कुणाला म्हणावं. थोडक्यात त्या शास्त्रातल्या व्याख्या बाजूला द्या. आपल्या ठोकळ जो सुख दुःखाच्या लाटत पोहत राहतो त्याला संसारिक म्हणावं. सुख दुःखाच्या लाटत पडल्यानंतरही बाहेर निघून जातो, आपण आता मारू बाहेर निघतो, त्याला साधक म्हणावं. आणि सुख दुःखाच्या लाटत जो घुसतच नाही, त्याला ती लाटत पडतच नाही, त्याला सिद्ध महात्मा म्हणावं. साधक खोडतो महाराज, किती हजार वेळेला पडावं लागतं, पुन्हा उभं राहावं लागतं. इकडे सोपं थोडंच आहे का नाही. विकाराबरोबर युद्ध करणं एवढं काही नाही. गोवे अवघे कुंडोनी ठेवावे, हेच देवाचे दर्शन सदा राहे समाधान. तेथे कुंठे काळ घेते आहे का नाही. अनेक ठिकाणी संत महात्म्यांनी याचा विचार केलेला आहे. म्हणून आपण अनेक संत महात्म्यांचं असं जेवण. साधक काय आता प्रेमानंद बाबाला प्रश्न विचारतात, साधक असतात महाराज, एखाद्या वेळेला एखाद्या लाटेत वाहून गेला की नंतर खूप पश्चाताप होतो. आणि मग पश्चाताप होतो की तो गेला. साधक विचारलं, महाराज अशी चूक झाली माझ्याकडून, काय करू मी आता. त्यांनी सांगितलं, अरे हे युद्ध चालू आहे. साधकांनी प्रश्न विचारला, महाराज खूप मोठी चूक झाली माझ्याकडून, आता मला तर वाटतं आत्महत्या करावी, कारण एवढी चूक झाली की या चुकीतून आता पुन्हा मला देव जवळ करेल का नाही असं वाटायला लागलं. त्यांनी सांगितलं, युद्ध चालू आहे. युद्धात कधी आपला पराजय होतो तर कधी पुढच्याचा पराजय होतो. त्याच्यात काय अर्थ नाही. पुन्हा तयारी धरायची, त्याच्याशी एक दोन हात करायला लागायचं. हे काय रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, साधकानं साधन करत असताना तुकोबराय ज्ञानोबरायाच्या संतांच्या मागे का जावं, कारण त्याचे उत्तर फक्त गाथ्या ज्ञानेश्वरीत असतात. मला साधकाला संसारातला कोणताही व्यक्ती उत्तर देऊ शकत नाही देऊ शकत. मी एका महात्मा म्हणून एकाला विचारलं, सगळे लोक महात्मा म्हणायचे, आपल्या मी विचारलं, गेलो मुद्दाम दुपारी त्यांच्या घरी गेलो आणि विचारलं, बाबा ज्यावेळेस मी असं आळंदीला होतो त्यावेळेस तिकडे होतो तेव्हा काही लोकांचा संपर्क नाही, काय नाही, त्यावेळेस जी श्रद्धा होती ती आता कमी झाली हो, अशी ओढ तितकी अशी राहिली नाही, याचं कारण काय झालं, मला उत्तराची अपेक्षा होती. त्यांनी सांगितलं, महाराज ते काय झालं, जसा जसा माणूस देवाच्या जवळ जवळ जाईल तशी तशी ती दोरी ढिली पडली. मला ते उत्तर नाही आवडलं, कारण जसा जसा जवळ जाईल तशी तशी दोरी घट्ट व्हायला पाहिजेत ना, ढिली कसं काय पडल, ढिली पडणार नाही. मग त्याचं उत्तर महाराज मला दिलं देवानंद बाबांना. हे मला नाही याच्यात आणता आलं. देवानंद बाबांनी वचरला आली होती त्यावेळेस उत्तर दिलं. त्यांनी एका शब्दात सांगितलं, लोकात जायचं नाही. सरळ सरळ सांगितलं की लोकात जायचं नाही. तोपर्यंत साधक आहोत तोपर्यंत लोकात जायचं नाही. ज्यावेळेस सिद्धता प्राप्त होईल, पण त्या जन्मात होईल आपलं साधन जसं असेल होईल त्यावेळेला मग काय अडचण नाही. मग कुठेही गेला तर अडचण आपलं नेमकं उलट झाले का नाही. तसं अरे सुख आणि दुःख दोन्ही काय वाटतात त्या महात्म्याला, एकच वाटतं. दोन्हीचं कांटाळे आचार्य ऐसे, दोन्हीचं माप कशाप्रमाणे, रेको भक्ता जैसे हरीचे देव. जसा देव भक्तालाही तेच देतो आणि देव शत्रूलाही तेच देतो. तेच संकारिकाला तेच पुतणीला. संकारिकाचे माने साहित्य सौरभ जे विषाचे निस्तन माने मारवाडी जे गोपाळांना तेच कंसाला मुक्त केला मामा कंस. भक्तीचे महाराज ती कंसाची काय साधी भक्ती होती का, कंसाची महाराज भक्ती. भक्ती काय, माया हातातून जाणून त्याचं अखंड चिंतन लागणं, याचं नाव भक्ती आहे. संपला विषय. आता भक्तीची व्याख्या येईल पुढे. त्याचं नाव काय आहे, भक्तीची आहे. त्याच्या महाराज कंसानं ती पोरगी धरली, गरगर गरगर फिरवली, आपटणार काय झाली,
निसटली. तिथून त्याच्या खऱ्या भक्तीला सुरुवात झाली. त्याच्या हातातून काय निसटून गेली? माया 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 निघाली. आणि मग तिथून पुढं काय झालं? तिथून पुढं झालं नामा म्हणे पय लागले शे ध्यान चराचरे कृष्ण दिसतसे जे विता बोलताशे जेशी पैनिजे आला आला मज मारावया. ऐका नाही महाराज, त्यावेळेला त्याला त्याचे सेवक आले तरी कृष्ण दिसू लागले. जेव्हा ताट समोर आणलं त्या ताटात कृष्ण दिसू लागला. पियाला पाणी आणलं ग्लासात, त्या ग्लासात काय दिसू लागला? कृष्ण दिसू लागला. झोपायला नेलं, अरे माझे शत्रू आहे का तुम्ही? काय झालं? माझ्या पलंगावर हो कृष्ण कशाला झोपला? चराचरे कृष्ण. आणि याच्यापेक्षा भक्ती मोठी कोणती आहे महाराज? राचरे कृष्ण दिसत असे. आणि म्हणून देवभक्तांना सारखं देतो येतं त्याप्रमाणे त्याला सुख आणि दुःख दोन्ही काय वाटतात? सारखे वाटतात. केरवी तरी सहजे सुख दुःख तैचे शिविजे देह जळी होई जे मासोळी जाई. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, हे बघा, सुख आणि दुःखाचा भोग एरवी तरी त्यालाच भोगावा लागतो. कुणाला भोगावा लागतो? जे देहरूपी पाण्यातला मासा झालाय. देहरूपी पाण्यातला काय झालाय? मासा. देह यथार्थ उदाहरण पहा. पाण्याच्या बाहेर मासा टाकला की 3 दिवसात मरतो. पाण्यातून बाहेर मासा काढला की कसा करतो? तडतड. जेवढा पाण्याला मासा आवडतो, आता माशाला पाणी आवडतं, तेवढा आपल्याला देह आवडतो. तडतड सुट्टी नुसतं बाहेर निघायचं नाव काढलं की तो तरी बाहेर काढल्यावर तर पडतो. आपल्याला नुसतं बाहेर निघायचं नाव ऐकलं की काय होते आपल्याला? तडतड. आपल्यालाच नाही मला प्रत्येक जीवाला होती असं समजू नका. ज्या हात केलं त्याला आपल्याला वाटतं डुकराचा देह घाण, तो डुकराला त्याचा देह काय होतो? तेवढाच आवडतो. एखादी मुंगी आहे ना अशी चालली की तिला फक्त मागून असा थोडासा स्पर्श करा, काय करते ती? कष्ट पडते. कारण तिला वाटते मरण आलं आलं आलं. तिला सुद्धा मरावं वाटत नाही. आहार निद्रा भय मैथुन सर्व यवनीशी समसमान. त्यालाही भीती वाटते महाराज. मग देहरूपी पाण्यातला जो मासोळी झाला त्याला दुःख होणारच, त्याला सुख दुःख भोगावे लागणार नाही. लागणारच, तक्रारच करायचं काम नाही, आहे का नाही? आता ते तवतेने सांगितलं. परत ते महात्म्यांचे शब्द असतात. प्रेमानंद बाबाला एकाने विचारलं, मला सुखाची प्राप्ती कधी होईल? मला संसारात सुख कधी मिळेल? त्यांनी सांगितलं, देव मिळाल्यानंतर. हे मिळवलं ते मिळवलं ते मिळवलं, तुला सुख होणार नाही. तुला सुख मिळवायचं असेल खरोखर तर तुला काय मिळवावं लागेल? देव मिळवावं लागेल. देव करुणी जीवा सुखतेचे दुःख शेविजे. ऐका नाही, देह जळी होईजे मासुळी जे देहरूपी पाण्यातली मासुळी झालं. कारण या देहाची आसक्ती धरली की देहाचा नाश होणारच आहे, दुःख होणारच आहे. आपल्या बाबतीत म्हणत देहाचा नाश होणारच आहे ना, हे तर माहितीचे. ऐका नाही, देह शरीर जाता आहे आगवे येतो ना शिवंत स्वभावे. आता ते त्याने सांडिले आहे स्वस्वरूपेशी मांडिले सशांती निवडिले बीजदैशे. आता त्याने तो ते सांडिले आणि त्या देहाची आसक्ती त्या महात्म्यानं काय केलेली आहे? सोडून दिलेली आहे. आणि स्वस्वरूपेशीची मांडलेली, आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी आपली आसक्ती काय केलेली आहे? आपला अहम मांडलेला आहे. मी देह नाही, मी ब्रह्म आहे. जे मी नाही त्याचा नाश झाला तरी मला काही संबंध नाही. कशाप्रमाणे? सशांती निवडिले बीज दैशे. सशांती दैशे बीज निवडिले. धान्याची मळण केल्यानंतर भुसातून जसं बीज काय करावं? फलकटतो संसार येथे सार भगवंत. असं दोन्हीचं काय केलं? निवड केली, आहे का नाही? का भूस बीज येतो वटोपणिता राहे घनवट ते तवडी ते फलकट जाणो आले दैशे विचारिता निरसले ते प्रपंच सहज सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी म्हणून अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्ष दोही केला अशी. त्याप्रमाणे का लोक सांडवणे गांगे गुणी समुद्राची अंग निस्तरती लगबग खळाळाची. किंवा गंगा व्हायला लागली, खळखळ आवाज, वाकडं वाहनं, आदळणं, आपटणं कुठपर्यंत आहे? जोपर्यंत समुद्राला जात नाही तोपर्यंत गंगेला तोपर्यंत धावावं लागतं. एकदा का समुद्राच्या अंगाला ती प्राप्त झाली, तिची लगबग संपली, तिची गजबज संपली, तिची खळबळ संपली. सागरी संगमी अवघ्या झाल्यावर मी बस शांत झाली ती गंगा. तोपर्यंत आपली धावपळ राहणार आहे. त्याच्या माणसाच्या ते महाराज कौरव धावपळ राहते होईल ती चौरत राहणार आहे ज्यापर्यंत आपण मूळ स्वरूपाला जाणार नाही. म्हणजे मरेपर्यंत नाही धावपळा, मरेपर्यंत नाही.
जगाच्या सृष्टीपासून आपण इथपर्यंत धावपळ करत आलो तो किती करावं लागेल सांगता येणार नाही, पण तिथं गेल्याच्या नंतर सगळी धावपळ काय होते मग संपून जाते. तुका म्हणे धावा आहे पंढरी साबा ते बी आपण पाची जाया वस्ती आला का धनंजय जाया ते या पेसाया सुख देश दुःख. महाराज तो तसा या देहामध्ये राहत असला तरी आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी वस्तीला आलेला असल्यामुळे, मूळ स्वरूपाच्या ठिकाणी राहत असल्यामुळे देहाच्या ठिकाणी येणारे सुख आणि दुःख त्याला काय असतात सारखे होऊन जातात. रात्री दैशे पाहले हे धारणा जे वेळी एक झाले नाही का नाही. आत्माराम देह या अंधळे द्वंद्व दैशे रात्री दैशे पाहले. पाहले म्हणजे उजेडलं, रात्र आणि उजेडलेलं या खांबायला काय धारण. धारण म्हणजे धारण लाकडा काय आहे मला त्याला रात्र या दिवस सारखा. आत्मा रामा म्हणजे जो रममान झालाय. आणि कुठं आत्माराम शब्दाचा अर्थ काय आहे, आत्म्याच्या ठिकाणी रममान होणारा त्याला काय म्हणतात आत्माराम नाही का नाही. आत्म्याच्या ठिकाणी जो रममान झालेला आहे त्याला या देहावर येणारे द्वंद्व सुख आणि दुःख तसे आहे, त्याला काही त्याचा संबंध नाही. मौलीने त्याच्यापेक्षाही आपल्याला कळेल असं एक उदाहरण गोड दिले. वैनित्रिताची न्यांगेशी साप तैशी उर्वशी तैशी स्वरूप असता सरीशी द्वंद्वे द्वंद्वे. मला त्याच्या देहात सुख आणि दुःख दोन्ही किती समान असतात. त्याकडे माणूस झोपलाय आणि त्याच्या बाजूला तो काय झोप येते आणि त्याच्या बाजूला उर्वशी येऊन तो उडली झोपली. कोणती उर्वशी स्वर्गात उर्वशी पौडली. थोडा वेळ पौडली निघून गेली. त्याच्यानंतर उर्वशी निघून गेल्यावर एक साप येऊन झोपला. आता मला सांगा उर्वशी आली त्याही वेळेस त्याचा काम नावाचा विकार निर्माण झाला नाही आणि साप येऊन झोपला त्यावेळेस त्याला भीती वाटली नाही का नाही. त्याला त्या उर्वशीचा आनंद नाही आणि सापाचं दुःख नाही. का नाही, कारण तो बिचारा काय झालेला आहे झोपलेला आहे. तसा आपल्या स्वरूप स्थितीत रममान झाल्यामुळे त्याला तिथल्या सुख आणि दुःखाचा काय माहिती नाही. शून्य सारोनी तिथे सुखात राहतो तो. म्हणून तयाच्या ठाई शन्या सोनिया विशेष नाही, रत्ना गोंडिया काही नेहमीची वेदू. आणि अर्जुना म्हणून त्याच्या ठिकाणी शेना सोनिया विशेष नाही, त्याच्या ठिकाणी शेणाचा विशेष नाही आणि सोन्याचा नाही. शेण आणि सोनं एका भावाचं आहे त्याच्या पुढे. आम्हा समान आहे सोनं आणि माती. हे त्याचं संसारातलं वागणं. त्याला सोनं जेवढं महत्वाचं तेवढं सोनं शेण महत्वाचं म्हणजे आपल्यालाही मला तसंच आहे. पण त्याला सोने जेवढं शेणाची किंमत तेवढी कशाची किंमत आहे त्याच्या पुढं म्हणजे सोन्याची. आपल्याकडे दोन्ही वेगळं आहे का नाही. म्हणून मला एक सांगा सदाशिव, आपण एखादा वारकरी तुम्ही नाही कोणता एखादा वारकरी कारण तुम्हीच म्हणलं तुम्ही उत्तर द्यायचे. एखादा वारकरी कट्टर वारकरी चालला आणि दोन मूर्ती समोर पडलेल्या आहेत, एक रामचंद्र प्रभूची आणि एक रावणाची. वारकरी कोणता नेईल घरी? मूर्ती चांगली आहेत, आकर्षक मूर्ती आहे. कोणती नेईल? रावणाची कशाला नेईल? कोणती नेईल? रामचंद्र प्रभूची नेईल. पण एक विशेष आहे, रामचंद्र प्रभूची मूर्ती आहे दगडाची आणि रावणाची मूर्ती आहे सोन्याची. शुद्ध सोन्याची रावणाची मूर्ती आणि एकच न्यायची तुम्हाला, दोन नाही नेता येत. सारखा दोघांची योग्यता आहे आपल्याकडे नाही ना महाराज. त्याच्या ठिकाणी काय आहे, दोन्हीला काय आहे सारखा मान आहे. रत्ना गुंडिया काही नेण्याची भेदू, दगड काय रत्न काय याच्यातला तो भेद काही त्याला समजत नाही. नथुराम बाबा महाराज आपल्या पाहण्याचे महात्मा म्हणजे नथुराम बाबा यांना ही काय होती दृष्टी होती. काही कशाचा समन नव्हता ना सोन्याचा समन. महाराज एवढं सोपं नाही बरं. नथुराम बाबाचा डॉक्टरनं डोळ्यानं पाहिलं, तुम्हाला माहिती आहे विषय, पण डॉक्टरनं डोळ्यानं पाहिलं बाबा आयसीयू मध्ये होते आणि तो पाहू लागला याच्यातून तब्येत कशी आहे. बाबाला संडास आली, संडासला जायचंय. मला कोण्या तरी व्यक्तीनं हातावर संडास घेऊन नेऊन संडास मध्ये टाकली, हात धुवून येऊन बाबाला साफ केलं. तर डॉक्टर आजही स्वतः सांगतोय. आणि त्या आयसीयू मध्ये कोणीच नव्हतं, स्पेशल रूम होती त्यांची, कारण ते मोठ्या व्यक्तीनं नेलेलं होतं. ते काही लोकल आयसीयू मध्ये नव्हती, स्पेशल रूम मध्ये होती. कोण होती जाताच नव्हतं दुसऱ्या कोणाला, डॉक्टर शिवाय तिथं कोणीच जाऊ शकत नव्हतं. अशाही ठिकाणी तो डॉक्टर स्वतः इथं आला होता
ठीक आहे नाही, त्यांच्या अंत्यविधीला स्वतः आला होता. बरं चकित होता ते लोक, कोण करता येत सगळं, करता येत सगळं आहे का नाही. आणि या स्थितीला जायचं असेल तर अगोदर त्यांनी काय केलेलं आहे, साधन केलेलं आहे. परत खूप वेदना त्यांनाही झालेल्या आहेत. सोपं आहे का, त्यांच्यासोबत दत्ता मामा राहिलेले सुरुवातीला की आवाज पडल्याच्या नंतर भोशीचे दत्ता मामा बरोबर मी 8 दिवस राहिलो महाराज. आणि फक्त नथुराम बाबाचे अनुभव विचारायचे. आम्ही दोघं इथं महादेवाजवळ बसायचो, तिथून नथुराम बाबा राहिले महाराज. एवढे आता दत्ता मामा म्हणजे आता बाबा सोबत राहिली महात्मा, ती महात्माचे काय का नाही महाराज. 6 वर्ष राहिले. त्यांनी सांगितलं एक खोली रानात मंदिर आहे महादेवाचं खोली, 6 वर्ष सांगितलं बाबा या खोलीतून बाहेर नाही आले. अगोदर खूप दुःख व्हायचं, वेदना व्हायच्या. आणि त्या महात्म्यानं दत्ता मामानं सुद्धा 6 वर्ष जे लागते तिथं रूम मध्ये नेऊन दिलं. 6 वर्ष बाबाच्या सेवेत ते राहिले. दुसरं घरचं काही काम केलं मला, काय लागेल खायला लागेल, प्यायला लागेल, दूध लागेल, जे काय लागेल कमी जास्त ते सगळं नेऊन दिलं. 6 वर्ष साधन या काळात केलं बाबांनी. त्याच्याशिवाय काहीच मिळणार नाही आहे का नाही. या स्थितीला ते महात्म्य प्राप्त होतात. आणि मग यांना सोनं काय बोलून म्हणायची, बरोबर हे काय ते काय असे बोलायचे हे ते. पण महाराज भंडाऱ्या डोंगरावर एका ठिकाणी नथुराम बाबा बसले गाथा घेऊन. आणि तुकाराम महाराज, पांडुरंग परमात्म्यानं तुकाराम महाराज भंडाऱ्यावर काय केलेले, खायला आणून दिलेले. आपल्याला जोपर्यंत देव आणून देत नाही तोपर्यंत उठायचं नाही असा नियम केला. बसले गाथा घेऊन. ते ज्या ठिकाणी बसले तिथं तुम्ही कोणीच गेलं नाही, मी जाईल म्हणजे त्याच्यामुळे नाही मला. भंडाऱ्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूने उतरायचं अवघड आहे, अवघड माणसं नाही उतरता येणार. आणि खालून चढता येणार नाही मध्यभागी. आणि एक गो आहे महाराजाशी डोंग याच्यात कोरली, खडकात कोरली पाहिजे खाली असे आत आहे. तिथे एक महात्मा राहतो. आता त्या महात्म्याचं आम्ही चांगले बोलून भेटून आलो नाही का नाही. तिथे गेलो आम्ही. मला त्या गुहेत 3 दिवस बसले. 3ऱ्या दिवशी देवाला तिथे दाबल्यामध्ये नथुराम बाबा असं अनुभव त्या सोबतची लोक सांगतात. 3ऱ्या दिवशी मग त्यावेळेस देवानंच आणून दिलं. त्यावेळेला त्यांनी खाल्लं, जेवण केलं आणि पूर्ण पारायण केलं आहे का नाही. अशा अनेक प्रकारचे त्या महात्म्यांनी काय केलेले आहेत, साधनं केलेले आहेत. आणि मग त्यांना ती शक्ती काय होत असते, पाणी देऊन राजस्थान नथुराम बाबाचं त्याच्यामुळे सांगलो की आपल्या पाहण्यातलं मला ते नारायण महाराजांनी एक अनुभव सांगितला. महात्म्यांचं ऐकलं महाराज काय सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी जोडावे. कशा करता त्यांच्या गोष्टी ऐकायच्या असतात, कारण त्यांच्या गोष्टी ऐकल्या की आपला परमार्थ काय होत जातो, वाढत जातो आहे का नाही. त्या दिवशी नारायण महाराजांनी मला पांगरीत सांगितलं. मला ते म्हणले त्यांच्या गावचा ड्रायव्हर होता बाबासोबत. आणि पांगर साहेब निवडणुकीला उभी होती आणि पडली. आता ते खेळायचे जाऊ. संध्याकाळी 5च्या हिशोबात नथुराम बाबा त्या ड्रायव्हरला म्हणल्या चाललं म्हणले येऊ भेटून त्याला पडलाय तर आपला जाऊ ये भेटणं गरजेचं आहे. चला 3 पांगरीचे आणि नथुराम बाबा त्यावेळेस पांगरीतच काही दिवस राहिली होती. आणि गेले तिथं गेल्याच्या नंतर आता समाधान केलं बाबांनी, असं होत असतंय त्या बाईला यांना त्यांना समजवलं. आणि निघायच्या टायमाला 7 वाजता संध्याकाळी हे म्हणजे आम्ही कंटाळलो 2 तास 2-2.5 तास झाले बाबा उठत नाही. ते असे बाहेर बसलेले दोघं. आणि याच्या आत मांगर साहेबाला असं जवळ बोलले जे म्हणजे पाठीवर आठ टाकला. जाऊ दे म्हणले, पडू दे, पडला तर तू मंत्री होणार आहे, पडला तर पडू दे म्हणजे तू काय होणार आहे, मंत्री होणार आहे. ते बाहेर बसलेला माधव नाव होतं एका, तो माधव त्या दुसऱ्याला म्हणला. त्या म्हाताऱ्याला काही कळतं का नाही म्हणे, काही कळतं का नाही असंच भाषेत बोलला तो. म्हाताऱ्याला काही कळतं का नाही म्हणे. ते पडले आणि पहिल्याला कुठं मंत्री होत असतोय का, इथं निवडून येणारा काय होईन मंत्रीपद भेटन, पहिले याला कसं काय भेटल, काही आपल्याला कळतंय तितकं बोला. तसं तो जरा तंत्र मग निघाली गाडी बसली. गाडी बसतो बाबा म्हणे बाबा तुम्हाला काही कळतं का नाही, पहिल्याला कुठं मंत्री होत असतं का. अरे ते म्हणजे जाऊ दे, समाधान करणं लागत असतंय. हो म्हणे समाधान करा पण पटणार करा ना. ज्या माणसाला काय झालं पाहिजे, पटलं पाहिजे ना. सरळ सरळ त्यालाही कळालं की बाबाचं खरं होणार नाही. सावधी मध्ये चाल होत असते म्हणले. मला काय माहिती म्हणजे पहिल्याला मंत्री होत नाही. मला कुठं राजकारणातलं कळत सावधी तिकडे चाल करा.
चालू दे आलो ती म्हणी होती पण माझ्या मनातच म्हणी देतो तो आजही माणूस सांगतो तो आज नाही का नाही. मग झालं दुसऱ्या दिवशी आता बाबांनी स्नान वगैरे केलं तो जिंतूरला आला. त्यावेळेस पेपर जास्त चालायचे आणि सहज एका नावेच्या दुकानावर पेपर काढला आणि पेपरची पहिली हेडलाईन होती की प्रतापराव बांगर साहेब यांना महाराष्ट्र मंडळाचं मंत्रीपद झाले होते. मंत्री महाराष्ट्र महामंडळाचे काय झाले होते ते मंडळाचे मंत्रीपद. महाराज त्याला बरडाच फरडा देतो तो रडायला लागला. धावत पांघरीत गेला नुसता बाबाच्या चरणावर पडून रडू लागला. बाबा झालं काय माधव तुला झालं काय काय झालं ते तर सांग. त्याला महाराज बोलताच येईल नुसता रडू लागला आणि घालात म्हणून बोलायला सांगितलं बाबा मला तुमचा अधिकार नाही कळाला. मी तुम्हाला म्हातारं म्हणलो का म्हाताऱ्याला काही कळतं का नाही म्हणलो. ते म्हणले माधव अरे अशा नुसत्या तोंडातून वाफास वाढायला आम्ही काही नीच आहोत का रे. अरे लक्षात ठेव बाबाचे शब्द आहेत म्हणजे नारायण महाराजांसमोर लक्षात ठेव आम्ही सत्य बोलू नाही तर आम्ही बोलू ते सत्य बोलू. आम्ही सत्यच बोलू असत्य बोलणार नाही. आणि एखाद्या वेळेला आमच्याही मुखातून असत्य गेलं तर ते काय होईल जगाच्या पापाला सत्य करावं लागेल. तर त्याच्या मागे अशी घटना झाली होती म्हणजे बाबा निघून आल्यावर 15-20 मिनिटातच बाळासाहेब ठाकरेचा फोन आला बांगर साहेबांना आणि सांगितलं जसे असाल तसे सकाळपर्यंत मुंबईत गेले आणि तिथे त्यांना काय दिलं गेलं मंत्रिपद बांगर साहेब घेऊन आले पहिले ना तुरंबाबाच्या. कारण त्यांचे असा 100% शेवटपर्यंत निश्चय होता की मला मिळणार नव्हतं पद कोणाच्या शब्दामुळे मिळालं बाबाच्या शब्दामुळे मिळालं. बोलणारच नाही पण बोलले एखाद्या वेळेला बोलू नाही गेले तरी काय होणार सत्य होणार. आणि म्हणून पण हा अधिकार मग त्यांना सगळं काय झालेलं असतं त्या महात्म्यांना मग वरून दाखवतात ते. कारण भागवतात स्पष्ट सांगितलेलंच आहे किंवा तुकोबरायचं आपली जी अंतरस्थिती आहे महात्मी जगाला पडू देत नाही. म्हणून वरून लोक काही लौकिक ते काय लोकांसारखा व्यवहार करत राहतात हे का नाही. त्याप्रमाणे मुंड्या घरा येऊ का स्वर्ग का वरे पडो वाघ तरी आत्मबुद्धीशी भंग कदा घरा येऊ का स्वर्ग याचा अर्थ स्वर्गाचं सुख घरी येऊ वरे पडो वाघ आला तर जीव घेईल. तो येऊन आपल्या अंगावर पडला म्हणजे वाघानं नरड धरावं एवढं दुःख आलं किंवा स्वर्ग घरी यावं एवढा आनंद आला पण आत्मबुद्धी त्यांच्या कधी त्या सुखानं आणि दुःखानं भंग पावत नाही. काही फरक पडत नाही. निवटले न उपडवे जळे नले न विरुडे साम्य बुद्धी न मोडे तयापरी निवटले न उपडवे. काय महाराज दृष्टांत माऊलीने शेवटचे दृष्टांत दिले. त्याच्या वृत्ती चित्तात कसा फरक पडत नाही. त्याच्या साम्य बुद्धी त्याची मोडत नाही. ब्रह्मबुद्धीत त्याच्या काही फरक पडत नाही या सुख दुःखानं. कशा प्रकारे निवटले न उपडवे जसं मेलेलं उठत नाही. मेलेलं किती शेवटचा दृष्टांत आहे आता. त्याचा अर्थ त्यांच्या बुद्धीत भंगच होत नाही. जळी नले न विरुडे भाजलेलं बी उगवत नाही तसा त्यांच्या साम्य बुद्धीत काही फरक पडत नाही. हा ब्रह्मायशनी सविदो का नीच म्हणून निंदिजो खरी नेन जुळविजो राखुंडी जैशी. ब्रह्मा म्हणून स्तवितो एखाद्याने ब्रह्मोद्योग म्हणून त्याचा किंवा ब्रह्म म्हणून स्तवन केलं. महाराज श्री हरिभक्त परायण अंके महाराज ते साक्षात ब्रह्माचा अवतार आहे. आपल्या गावात ज्यांचा पदस्पर्श झाला आपल्या गावाचा भाग्य उदयाला आलं यांचं आपल्या गावात आल्यामुळे आपल्या गावाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असं कोण वर्णन केलं. त्या महात्म्याचं वर्णन केलं किंवा कोण स्तुती कोण निंदा केली. अरे का महाराज आहे का लोकांना बुडवाय आलाय काय धड आहे का त्याचं वागणं चांगलं आहे का असा नीच म्हणून नीच म्हणून त्याची काय केली निंदा केली. कोणी ब्रह्म म्हणून त्याची स्तुती केली किंवा नीच म्हणून कोणी त्याची निंदा केली तरी त्याच्यावर कसा परिणाम होत नाही. नेने जळो विजो राखुंडी जैशी. जशी राग जळतही नाही आणि विजतही नाही. जळत का नाही डबल म्हणून जळत नाही. विजत का नाही जळतच नाही म्हणून विजत नाही. नेने जळो विजो राखुंडी जैसी म्हणून तैसा निंदा आणि स्तुती नाही कोणीची व्यक्ती नाही अंधारे कावाती सूर्यागरी. तसा निंदा आणि स्तुती या दोन्हीनं तो दोन्ही सारखा होत. कोणा कोण निंदा होईल
वंदी कोणी पूजा करी मध्ये हेही नाही तेही नाही वेगळा दोही देव भोगे भोगा घडे याचे भोग निंदेचा भोग असेल निंदा दे आवरेल स्तुतीचा भोग असेल स्तुती करणारेही देहाचे करतात आणि निंदा करणारे हे कशाचे करतात देहाचेच करतात आत्मस्वरूपाची निंदाही करत नाही आणि स्तुती करत नाही आणि तो आत्मस्वरूप झालेला असल्यामुळे दोन्ही समान झालेला आहे आणि अंधारे कावाती सूर्या घरी नाही का नाही मला सूर्याच्या घरी दिवा लावल्यावर प्रकाश होतो आणि दिवा विझवल्यावर अंधार पडतो असं नाही ते आपल्या घरी आहे दिवा लावला तर उजेड आणि दिवा विझवला की अंधार तसा स्तुतीचा दिवा लावला की आनंदाचा उजेड आणि स्तुतीचा दिवा विझवला की दुःखाचा अंधार असंच आपलं आहे का नाही मानापमानयो स्तुल्य स्तुल्यो मित्रारी पक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते ऐका आता याचा काही ईश्वर म्हणून पूजिला का चोरू म्हणून गांजिला वृषगजी वेळीला केला राव ईश्वर म्हणून पूजिला कोणी ईश्वर म्हणून त्या महात्म्याची काय केली पूजा केली कुरेकर बाबाचं मी किती वेळच पाहिजे कुरेकर बाबा कीर्तनात बसतात कंबर बांधून हार घातली आता ती महात्मा रूप हार म्हणतात बसले ना मला जी थोर लोक हार जातात कधी कधी घालून पाहिलं असे हार घालत त्यांचं ते असं त्यांचे चिंतन इतर लोक आले डोळे झाकले एवढे काय आले हार आले त्यांनी असे काढले नाही आणि टाकू नका म्हणले नाही दुसरा एक माणूस आला म्हणजे वरचे काढून घेतले पुन्हा टाकणं चालू तो आला काढून घेतले त्याला का काढले मानले नाही टाकणारे का टाकायले त्याला काही संबंध नाही का नाही ईश्वर म्हणून पूजिला ईश्वर म्हणून कोणा पूजा केली का चोर म्हणून गांजीला कशाचा महात्मा चोर आहे हा ना कोणा आणलं असं काही फरक नाही एखाद्या जड भरताचं उदाहरण नाही पण दाखवतात त्या चोराचा बळी द्यायचा होता त्या एका चोराच्या राजाला देवीत बळी द्यायचा होता आणि म्हणले माणूस पाहून गेलं जड भरतात चला नाही का नाही नेलं तिथं मला झोपण्यानं स्नान घातलं पंचपक्वान्नाचं जेवण दिलं मिरवणूक काढली आनंद नाही देवी पुढे ठेवलं आणि तलवार काढून मानावर ठेवली का पाहिलं त्याचंही काय नाही दुःख नाही पुढे ती देवीच प्रकट झाली देवीनं त्या चोराच्या राजालाच मारलं वगैरे तो पुढचा विषय पण या आनंद नाही आणि दुःखही नाही चोरू म्हणून कांजीला वृषगजी वेळीला केला राव बैलानं हातीनं असा मधात हिंस्र पशुच्या मधात सापडला त्याचंही काय नाही कोण राजा बनवलं म्हणजे याचा अर्थ संकट आलं तरी दुःख नाही अनुकूलता आली तरी त्याचा काय नाही आनंद नाही का सुरत पाशी आले अथवा वैरीवर पडे झाले तरी नेणे राती पाहिले ते जीवी सुरत पाशी आले नातेवाईक आले आवडते सर पोरं पोरी सुना जावई आले किंवा वैरीवर पडे झाले किंवा शत्रू अंगावर येऊन पडले तरी नेणे राती पाहिले ते जीवी पण सूर्याला जशी रात्र माहितीच नाही आपल्याला रात्र वगैरे माहिती आहे सूर्याला काही माहिती सकाळ काय आणि संध्याकाळ काही सूर्याला माहित नाही त्याप्रमाणे त्यांना शत्रू आणि मित्र काही संबंध नाही साही ऋतू येता आकाशे लिंपिजे चिना जैसे देवी वैषम्य मानसे जाणे जना साही ऋतू येतात मला काय सर्व अवघड साही ऋतू येता आकाश सहा ऋतू आकाशात काय होतात येतात उन्हाळा पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा पावसाळा हिवाळा वसंत ग्रीष्मी वर्षा शरद हे सहा काय आहे ऋतू आहे सहा ऋतू आकाशात येतात पण आकाशाला कधी लिप्त करू शकत नाही त्याप्रमाणे त्याच्या मनामध्ये वैषम्यच नाही कोणी शत्रूही नाही आणि कोणी मित्रही नाही सगळे समान आणि काही एक उपाय आचारतायाच्या ठाई तरी व्यापाराशी नाही झाली दिसते आणि योग मात्र त्याच्या वागण्यामध्ये अनेक एक दिसते आता तुम्हाला म्हणलं फॅन टाका तुम्ही काय म्हणजे आता काय झालं आपलं म्हणजे आवरत आल्यावर अनुकूलता नको आपल्याला काय करायचे आता पुढे राहिले हेच लक्ष देते झालं ना आपला
जाऊ दे आता कशाला पंखा आता किती राहिले खडेसाठी बस 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 हेच गुणातीत महात्म्याचं लक्ष गुणातीत महात्म्याचं लक्ष याची आता थोड्यासाठी कशाला काय लागते आपल्याला जसं असं तस संपलं नाही म्हणजे तुमचा अपमान नाही का हे असं लक्षण राहत असेल खरे असंच आहे ना नाही आणि तो योग पाहिजे योग महाराज त्याच्या ठिकाणी पण तुला दिसेल विषय गुण दिसेल काय आचारू तयाच्या ठाई त्याच्या ठिकाणी योग वागणं वेगळं दिसेल तुला काय दिसेल तरी व्यापाराशी नाही झाले दिसेल बहुतेक करून कोणताच व्यापार त्याच्याजवळ आता राहिलाच नाही असं दिसतंय म्हणतात नाही आपल्याला कसं दिवसातून काही ना काहीतरी करावंच लागतं करावंच लागतं म्हणण्यापेक्षा वाटतं करावं लागणं वेगळं आणि करावं वाटणं वेगळं एखाद्या वेळेला त्याला महात्म्याला करावं लागत असेल पण वाटतच नाही काही करावं काहीच करायची गरज काहीच करण्याची इच्छाच राहिली नाही तुझे ना काहीच करण्याची इच्छा राहिली नाही काम नाही कोणती काम ना म्हणजे इच्छा काहीच करायची इच्छा राहिली नाही ना धन मिळवायची इच्छा ना मान मिळवायची इच्छा ना ज्ञान मिळवायची इच्छा ना अधिकार मिळवायची इच्छा ना पदप्रतिष्ठेची इच्छा ना कोणतीच इच्छा नाही निरीच्छ जीवन झालेलं आणि हे खरं आनंदाचं स्वरूप आहे मनोरथ संगे तरी नोहे एरवी सिद्धीची गेले आहे हे दोन्हीचे उपाय सुख दुःखाशी सुख आणि दुःखाचे उपाय दोनच आहे मनाच्या इच्छे बरोबर दुःख आहे आणि निरीच्छ स्थितीत काय आहे आनंद आहे काहीच मिळवायचं नाही परत काहीच मिळवायचं नाही म्हणजे कोणी शत्रूही नाही शत्रू त्याचा होतो की ज्याला मिळवायचंय ज्याला मिळू दिलं नाही किंवा मिळू दिलं नाही असं त्याला वाटलं तो शत्रू होतो मित्र त्याचा होतो की कोणीतरी मिळवण्यात काय केलंय मदत सहकार्य केलंय तो मित्र होतो आता याला मिळवायचंच नाही तर कशाचा शत्रू कशाचा मित्र कोणाचा लोभ कोणाची मनधरणी माझी या देहाची मज नाही चालून कोठे करू गोडा आणि काची कोणाची मनधरणी त्याला करावी लागते ज्याला काय करायचंय मिळवायचंय काहीतरी मिळवायचंय मान मिळवायचंय धन मिळवायचंय लोकप्रतिष्ठा काहीतरी मिळवायचं काहीच नाही मिळवायचं त्याला आणि म्हणून मला त्याला कुठलाही संबंध नाही कुठलाही कार्य आरंभ करायचं त्यानं सोडूनच दिले काही करायचंच नाही आपल्याला संसारात खटकतात बरे अशा एखाद्या व्यक्ती असेल तर संसारिकाला खटकतात त्या गोष्टी तू काहीच करायचं नाही म्हणतो अशा कसं होईल आपण म्हणतो ना कारण या संसारिकाला या गोष्टी खटकणारच कारण त्यांची प्रवृत्ती आणि यांची निवृत्ती दोन्हीचा जोड कसा होईल दोन्हीचा प्रवृत्ती निवृत्ती एका जागी कधीच येणार नाही येतील कशा सरत म्हणतो कौशल्य न बोलायची काय झाली प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही एका जागी कधीच येणार नाही प्रवृत्तीचा मार्ग वेगळा आहे निवृत्तीचा मार्ग वेगळा आहे दोन्हीचा मार्ग वेगळा दोन्हीचं साधन वेगळं दोन्हीचं फळ वेगळं कारण कार्य स्वरूप तिन्हीचं काय आहे वेगळं आहे नाही का नाही आणि म्हणून व्यापाराशी झालेले सर्वारंभा उठकले प्रवृत्तीचे ते मावळले जळतिका कर्म फळे ते त्वागे सर्वारंभा उठकले सगळ्या कर्माचा आरंभ तिथून पळून गेला काही करायची गरज नाही प्रवृत्तीचे येत मावळते तो प्रवृत्तीचा सूर्य काय झालेला आहे मावळून गेलेला आहे प्रवृत्तीच राहिली नाही काय आहे का नाही आणि महाराज म्हणून अशा महात्म्यातून जर कर्म घडलंही चालतात त्यानं कर्म घडलं तर त्या कर्माचे फळ आपोआप त्याच्यात जळून जातात हे शिल्लक राहत नाही चैतन्य महाराजांनी चातुर्मासात असताना त्याला प्रश्न असा कोणतरी विचारला होता महात्म्याला पाप पुण्य लागत नाही पण कर्मापासून तर पाप पुण्य होतच मग महात्म्याकडून एखादं निश्चित कर्म घडलं त्या देहाच्या संस्कारात किंवा विहित कर्म घडलं मग ते पाप पुण्य त्यांना लागत नाही लागून येतो पाप पुण्य अंगा मग ते पाप पुण्य जातो कुठं पाप पुण्य तर भोगल्याशिवाय संपत नाही त्यांनी उत्तर दिलं होतं त्याची स्तुती करणाऱ्याकडे पुण्य जातं आणि निंदा करणाऱ्याकडे पाप जातं आणि त्याला प्रमाण आहे मला काय पुण्यवंत व्हावे कोणत्या पुण्यानं पुण्यवंत व्हावे तर त्यांनी दिवसभर केलेलं नामस्मरणाचं पुण्य आपल्या येतं स्तुती केली तर म्हणून नेगे माझी वाचात होते का महालाभ नुसता लाभ नाही महालाभ आणि मुखासाठी ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणलं की आता पुण्य अजून फुकट आहे का नाही त्यांचं स्तुती केली त्यांचं वर्णन केलं त्यांचं चरित्र पाहिलं फुकट आहे ना ज्याची स्तुती करणाऱ्याकडे पुण्य आणि त्यांची निंदा करणाऱ्याकडे काय जातं
बघत बसा नाही का नाही. आणि म्हणून तो तुकोबाराय म्हणतात आणि काही कपोड नरका जावयाची चाळ तरी संत निंदा गोड करी कौतुके साधा. तुला नरकाला जायची इच्छा आहे का एक्सप्रेस गाडीनं काही करू नको, फक्त संतांची निंदा कर, दुसरी पापच करायची गरज नाही. तुकानं तू कुठं जाशील नरकाला जाशील आहे का नाही. न जळते का कर्म फळे आगे दुष्टाची निनावे भावची जीवी नुगवे शेवीचे का स्वभावे पैठवे. मला दृष्ट आणि अदृष्ट फळ या दोन्ही विषयी काहीतरी करावं असा विचार त्यांच्या मनात येत नाही. दृष्ट फळ मिळवावं, दृष्ट भोग मिळवावे किंवा स्वर्गातील भोग मिळवावे. दृष्ट म्हणजे या लोकातले आणि अदृष्ट म्हणजे स्वर्गातले, हा विचारच त्यांच्या मनात येत नाही. शेवीचे का स्वभावे पैठवे. मग महाराज हे काय का त्यांना दृष्ट फळ द्या, दृष्ट सोडून द्या. देह तर त्यांचा आहे, देह तर प्रारब्ध म्हणजे जोपर्यंत देहात त्यांना राहावं लागणार तोपर्यंत खाया पियाला तर लागणारच आहे ना. मग काहीच करायचं नाही तर खातील काय. आपला महत्वाचा प्रश्न काय राहतो खाण्याचा. काहीच करायचं नाही तर मग ते खातील काय. उद्या काय खातील महत्वाचा प्रश्न आहे ना. असं केल्यावर कसं बसल लोक माझ्या लिखल केल्यावर कसं होईल. खाणार काय काय खातात ते खातात. माऊली ज्ञानोबा म्हणतात शेवीचे का स्वभावे पैके होईल. स्वभाव तर जे समोर येईल ते खातात आणि निघून जातात महाराज. कारण स्वभाव याचा अर्थ काय, ज्या दिवशी देहाची निर्मिती झाली त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत खाण्याचे नियोजन हे प्रारब्धानं देवानं करून ठेवले. देव आधी शरीर तयार करत नाही, आधी त्याच्या खाण्याची काय करतो. असा दात वाको दिया दूध माको खबर खुदा को सबर वो मरेगा तेरा धुंड शिना मिटा दिल का केना जिन्हें पेट देना वही भरेगा. नसा दात वाको दिया दूध माको. अरे तू दात नव्हते तेव्हा आई तुझ्या आईला काय दिलं. बाळा दुधा कोण करी ते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही वाढवी. इकडे आईच्या गर्भात लेकरू वाढवतो आणि त्याच आईच्या स्थानात काय वाढवतो, दूध वाढवी श्रीपती सवे दोन्ही. त्या देवाला माहितीये की ले खावा टिकणारे जे बाहेर आलं की खायला मागणारे म्हणून त्याला दुधाची ताई कुठून दिलं असतं. काय दिलं आई त्याला लगेच कुठून देईल म्हणून जागीच काय केली खाण्याची निर्मिती केली. प्रारब्धानं मला त्याला खायला मिळणारच त्याच्यात नाही विषय ती मिळणारच. शेवीचे का सोपावे पैठ नाही का नाही शेव मिळत. सुखे नाशिनी पाषाणो काजे नेमाने तशी सांडी मांडी मणीवरची रेषा. रे बाबा आता तर माऊली ज्ञानोबांनी शेवटचा सांडी मांडी मणीवरची. त्याच्या मनानं हे सांडायचं आणि हे मांडायचं याचा त्यागच केला. सांडणं मांडणं याचा अर्थ याचा त्याग करायचा आणि अमक्याचा स्वीकार. हे काम आपल्याला करायचं आणि हे करायचं नाही हे त्याच्या मनात टाकूनच दिले. सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम भुकी मोक्ष येईल सुखी नाम स्मरता. सांडी मांडी सांडी मांडीचा सायास नाही. सांडी मांडीचा सायास साधू भेट देती त्याला साधू भेट देतात आहे का नाही. महाराज त्याला सांडी आणि मांडी काय केलेले आहे टाकून दिलेली आहे का नाही. कशाप्रमाणे सांडी मांडी टाकून दिले. सुके ना शिने पाषाणू का जेने मांडी. किती त्यानं टाकून दिले ते महात्मा. दगडाचं उदाहरण दिले. एक दगड होता दगड होता एका माणसाजवळ हार होता, गुलाब होता, कुंकू होतं, नारियल होतं. त्यानंतर दगडावर पाणी टाकलं, त्याला कुंकू लावलं, त्याला हार घातला, त्याच्या पुढे नारियल फोडलं, त्याला आदर सत्कार द्याला. दगडात सुख होतं देव केलं. दगडात सुख होत नाही. एक जण गेला हात मारली जोरात दिला पकडून दुःख होतं. जसं दगडाला सुखही होत नाही दुःखही होत नाही. दगडाला काहीच नाही, दगडाजवळ विचारच नाही. जसा दगडाजवळ कोणताच विचार नाही तसा या महात्म्याचा सगळाच विचार निघून गेला. इथपर्यंत विचार कोणताच राहिलेला नाही. सांडी मांडीचा विचार हे करायचं हे करायचं काहीच करायचं नाही, फक्त चिंतन करायचं असाच विचार. आता किती हा विस्तारू नाना ऐसा आचारू जयाचे ज्योतिष आचारू गुणातील. आता किती हा विस्तारू. आता कौरव माऊली म्हणतात याचा विस्तार करावा कारण 5 मिनिट आपले जवळपास पुढे चालले जातात. म्हणून माऊलीच्या लक्षात आलं विस्तार आता काय झाला
जाणे ऐसा आचरो जाण, ज्याच्या ठिकाणी असा वागणुकीचा व्यवहार आहे, आचरण ज्याचा असा आहे, जया तोची साचरो गुणातीत, असा जो महात्मा आहे तोच गुणातीत झालेला आहे असं तू समज. गुणाती अतिक्रमणे घडे उपाय येणे, तो आता ऐक म्हणे श्रीकृष्ण हो महाराज, पण तो या गुणातीत अवस्थेला प्राप्त कोणत्या साधनाने झाला? साधन माहिती लागेल ना, तू गेलाय तिथं, पण तू कोणत्या साधनाने, कोण्या मार्गाने, एसटीने गेला का, रेल्वेने गेला का, तिकीट काय, कशा कशा प्रकारे गेला, त्याचा आता ते साधन सांगतायत. ते साधन श्रीकृष्णनाथ सांगतात अर्जुनाला, पण आता त्याचा विचार आपण उद्याला करूया. कुंडली करू द्या हरी विठ्ठल.